ठीक आहे, काय लग्नाचा मेळ आहे का नाही संडे? बघते की भाऊ ती करायचं लग्न. भाऊ बघन की पोरगी फिरगी. अरे भाऊचं काय जीव राहतो, भाऊला स्वतःचा संसार करायला नाही. तुला ह्याच जागा हाणलाय त्या दिवशी डबल हितच मार खाची मार. इथंच मार्काची बांधणं पांढरा शेरतोय सगळा भरवीन कडू. लग्न भाऊनी जर जमिलं ना मोडायचं आपल्याकडे लागले. सोन्या तुला अजून बी नीट सांगतोय बरं का, हिथं गाडीनं असं उचलून मुडक्याव. सोन्या तुला माहिती का, रात्री आमच्या भावाला फोन आलता त्या डोनाल्ड ट्रम्प, ते काय माहिती त्याला काय नाव आहे त्याचं, तात्या काय म्हणजे काय डोनाल्ड ट्रम्प तात्या काय. त्याचा फोन आलता भाऊला. ते म्हणत होता आमच्या पाहुण्यातली पोरगी तुमच्या चिक्याला करायची असली तर सांगा. हे मी तसले करतोय. हे मोठा माणूस भाऊंची बारीकच आहे मी. काय भाऊ तुला काय अरे काय तुला माहित लागा, भाऊचा होता अमेरिकेतून फोन आला भाऊला. त्या बाळ्याने कचा कचा तोडीला पेटाड बाळ्या. अयो 5 कोटी रुपये हुंडा देतो म्हणल्या. तुला माहिती काय हुंडा. तुला एवढा विश्वास नाही का भाऊ आमच्या? अरे कोण भाऊवर विश्वास होतं? गावातलं कुत्र विचारतं का भाऊला? अरे घरचा विश्वास नाही त्यांच्या. तुला तिसऱ्यांदा सांगतोय बरं का, इथंच आपटीन बघ त्याच्या विचारणी. नीट सांगतो तिसरी बारी सांगायची. टार्च दिसतोय का घातलेला? टाळचे वय ही टाळचे वय. ह्याला काय कोण ठेवला ही तुझ्या टाळचा असला? आपटीन वाले. 2 दिवसात लग्न करून बघ. तुझं लग्न कसंच होत नाही. अरे आता तर कसंच होऊन देत नाही. बघतो की मी बी कसं होऊन देत नाही ती. बघू. हा बघू वय बघू. तू नीट सांगतो अजून बी लय मारीन बघ त्या दिवशी. हिथंच हाणला होता. अरे बघू. चल निघ. आता काही बी करून मी लग्नच करणार आहे. आता भाऊला लग्नच करायला सांगतो. ती सोन्या लईच उग माजलेवणी करायला लागलाय. त्याला बी धावतो मी कोण आहे ते. आता धावतो त्याला सोन्याला. आता 5 पोरीचा तुला कोणची 5 पडीची दाखव तुला. बर बघा बरं मग कसल्यात काय. तू आधी घरच्याला विचारलं का तुझ्या? हा मग भाऊ म्हणल्यात लग्न करायचं. रात्रीच भाऊचा विषय चालू होता तिथं. भाऊ म्हणत होतं लग्न करायचंय आता. मग काय आज संध्याकाळी येतो मी. भाऊसाठी तुमच्या घरच्याचा विचार घेतो. अहो दादा पोरगी चांगली असली पाहिजे, संस्कारी. अरे बाबा पोरगी लय रूपवाने शिकलेली पोरगी मग चांगली या भाऊकडे संध्याकाळी मग बघू आपण करू विचार. पण पैसा पाण्याची तयारी ठेवणार का? अहो लय गावतावणी पैसा आपल्याकडे. कापड चोपड मान मानतो का? सगळं पुन्हा बसायला जेवायला टेबल खुर्च्याला तेल ठेवू सगळे ठेवू. नाही तर पुन्हा तसे लोक जेवणार नाहीत असं त्याच्या घरची म्हणणं पहिलंच म्हणणं आहे. अहो हरी भाऊ ना आम्ही काय बालकी माणसात काय लय. मग आहे बा नाही तर लग्न थकू नाही टेबल खुर्च्यामुळे. नाही काय कर तुझं तू मार्ग आला पटकून सांग केलं मागणं घालू. हो पण त्यांच्याकडे फक्त नारळ आहे बरं का. नारळ सुद्धा नका देऊ म्हणा. नाही ना तसं नसतं. एवढं काय ते काय कमी का ते बी मोठ्या घरचे पण आपल्याला गरज आहे. एक तर मुली भेटणार. हो आणि लय भरपूर मुली इथं. पण आमची म्हणतात नोकरदाराला द्यायची. अरे नोकरदार कुठं भेटतोय? काय नोकरदारात काय नाही. शेतकरी जेवढा भारी का तेवढा कोणाच भारी नाही. आजकाल शेतकऱ्यालाच किंमत आहे. काय करायचं त्या नोकरदाराला? एक दिवस असा येईल पण शेतकऱ्याला कुठे गेलता वाटप करायला नाही? कुठं कुठल्या कार्यक्रमाला थांबाना काय व्हायना? अरे तुम्ही तिकडे वाटप करता. हेकडे आमची गल्ली सारी 4 दिवस झाले वाटप केले. आले बघा आणि पुन्हा रानात गेलो. 90 वाले आलेच बघा. या बाळासाहेब. काय बाळासाहेब काय ही माणूस आहे? कुठे गेलता? मला येतो म्हणला अर्धा तास बसले. अरे तो कुठं होता काय तुला माहिती की मी कुठं होतो? रान आणि काम दुसरं काय जमत नाही मला. बाळासाहेब लई काम चांगले करायला लागले आता बरोबर. तू काय काम करतो? आताच येतो का? जुळत अरे हरी भाऊ तुझी तर लग्नाची तयारी करायची थोडीफार होतंय जरा थोडं. का तुला तर काही त्या लग्नाची तयारी सगळं सामान आणून ठेवलंय. आईला भाऊची तर लग्नाची तयारी चालू आहे का? आईला भाऊनी मनातलं ओळखीलं पाहिजे माझ्या. आता सोन्याला जाऊ तुम्ही कोण आहे ती. आदले किती आणले सांगणार? बॉक्स आणलं तेरखड्याला गेलो. तेरखड्याला लागली की तिकडे तळ्यात वाजली पाहिजे. तुम्ही वाजू नका बाळासाहेब. बोलू नका. आदली अशी आणली हातात वाजवायची. आदली आणली नवीन सिस्टीम. माझ्या पैसे तुम्ही मी वाजवतो हातात वाजवली की डायरेक्ट आबाळा तर आवाज. हा बा खाली घ्यायचंय काय मग? त्याला खाली घ्यायचंय परत तुझ्या पाया बोलतो तो काय आदली वाजू नको. कोणी लावायचं आडवी लावायचं आहे. गावाचं कोटा नाही हरिभाऊचे नाही. आजी वाजत होतं खालीच पडले बत्तीर्ण. पप्पन ह्यांचा मित्र होता तिकडला परदेशातला. कुठला फडगावचा होता ना. आणि ते आड्या होता संचीला अजून बत्तीर्ण बनली होती. हरिभाऊच पाहिजे तिथं. हरिभाऊचं कशाचं काय सांगायचंय? कोणच वाजवणार तरी मी सामान आणायचं डोवर आहे ना. एक काम करतो उद्यापासून सुधारत असला आता आमच्या सगळं ये. नाहीतर तुझा पत्ताच कट करून टाकतो आम्ही. नको जाऊ सगळं उभा राहायचं का तुला? मी उभा असतो तुम्ही हालू नका.
आपण काय बोलावायला आपल्याला हाल नको मग आम्ही उभाच येतो कुठं तयारी कुठं आली आपल्याला बरं देव बापाला बोलवा फोन करा हरिभाऊ. देव बापाला बोलवा तुळशी लग्न लावू करा फोन पटकन. लगेच लावतो फोन ते त्याला SMS करतो लगेच येता येते 2 मिनिटं. बाळासाहेब तुम्हाला नाही माहिती अरे ही लाखाची रेख खांद्यावर. आई आपल्यात काय तुम्हाला काय ठीक आहे लय बिल्ले उगेच पुन्हा तुम्हाला म्हणायचं दादीने कुठं ना केला फोन. येतो बाकीचे न्यूज काय करा? झाले लवकर कोणी या. झालं पाहिजे हलकी किंवा जरा डीजे लावलाय डीजे मग डीजे लावलाय 508 द्या, 508. असं नसणार आहे. हा दम जरा सारी जाताना सारी हो बाळासाहेब नीट उभा राहा. याला बेरे घालून ये. नाही तिथं ते अरे कुठं गेलता मदतीत का आम्ही दोघं चौघजण गेलो मदतीला आला नाही काय केली नाही तो मदत दीपाळीची अरे मी बी 2-4 दिवस झाले सगळ्याला मदतच केली 2-4 दिवसाची अरे पण आमच्या सोबत यायचं असतं अरे येईन शेतीत काम असलं मी गाडी शेती- आपली गाडी केलं पिकअप केलं अरे पुन्हा येईन तुझ्या बरं आता डायरेक्ट शेतीतलं जरा सारं कॅन्सल झालं एवढीच वेळ आहे आपल्याला बरं, मदत बरं. करण्यासाठी. येतो तो सांग तुझ्यासाठी काय पण मदतीलाच येणार माझ्यासाठी नको, कोणासाठी येऊ मग हे आपलं सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी सर्वांना कोणत्यासाठी आपल्याला समजायला मदत करायची. हो थांबा काय चाललंय दादा? बरं आहे की बरं आहे का सोयाबीन? निघून टाकली त्या पाळीत त्याच्यासाठी लोकांना सहकार्य करण्यासाठी पण आता ज्यावरी पेरली ती आली का तुला देऊन टाकतो काय तुला भाव नाही. ह्यांना देऊन टाक, कोणाला तरी देऊन टाकायचं आपल्याला काय अडचण नाही. सोयाबीन येते 50 कोऱ्या किती काय 35 36 घेतली. तुम्ही आला राव. कमी काय मदत सांगा करायची होती लोकांना. गावाला काय विचार करणार? बरं जेव्हा आल्यावर फोन लावा मग. हा आले की होत देतात. चांगले बाबा आपल्याकडे काय पेमेंट रोखच असतंय काय बंडल फिंडल सोबतच असतात. सांगा दाखवावर पण काय काम मोठं काय सांगितलं. व्यापार लय पैशावाला ही लय पैशावाला आहे. आणि एक वेळेस साहेब दिसते की पैसे आणून दिले नाही लगेच. पोच या पर्यंत मला नाही काय भेटलं पैशात पोळ करतो डुप्लिकेट मारत नाही दुसरा कोणी असेल पण ह्याच्या बसते नाही. सोयाबीन तर काय दिलं नाही तुम्ही आता मग जातो जेवारी टायमिंग लावा फोन. तुम्ही कुठेतरी गेलता तिकडे पिकअप घेऊनच नाही राव इथं मला जरी गावात होती. आम्ही मग नेली चला या का मग. बरं या बरं जेवण तर तिला पण नका माहिती काय काय आता अरे बघ चिक्याचं लग्न आहे अरे भाऊच्या भावाचं ती म्हणतो पोरगी बघा मग हा याच्या आमच्या पाहुण्यातल्या पाहुण्याकडे पोरगी आहे. बर 4-5 त्यातली कोणची 5 पडून देऊ चालतंय काय काय करायचं नाही. पायरेल चेहरा बसवायचा आहे हा बघू त्याला मग सांगितलंय पोरगी मला एका डोळ्याने आंधळी वाटते हो. ती नाही 4-5 त्यातली चांगली 5 पर्यंत ती करायची बर काय दुसरी देऊ त्याला अहो ती बहिरी दुसरी अहो त्याच्याहून दुसरी 5 आहे इथं. एक पांगळी घेऊ तिसरी तर मग ते 2-3 सोडून देऊ आपल्याला काय आपल्याला करायचं 5 पांगणारा की रे बर 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 एखाद्याचं वाटोळं करणार का त्या 3 सोडून दे हा. 4थी 5वी केलेलं इथं मग ते बघा नौकादाराला म्हणलं की गुरी गुमटी पोरगी शेतकऱ्याला म्हणलं नाही की नाही केळी, बांगे, नाही. जमते अजिबात ना. द्यायचीच नाही त्याला तसली हा. चांगलीच पाहिजे बघून मग कशी चांगली चालणारी सिटीत चालावाशी चलो का मी आता चालतंय चालतंय या मग हो हो जमवून टाकू तेवढं जाऊ की आपणच काय चांगली सगळ्याच्या विचारानं बघू आणि देऊन करून टाकू त्याचं लग्न बर बर चालतं जमू हो. चलू का मग? फक्त एखाद्या चांगलं हा. देऊन काय त्याला चलू का मग चालतंय चलू चालतंय चला चला त्या लग्न करायचं कसं लग्न होतं तेच बघतो. अरे भाऊ मला जिथं तिथं आडव चलतोय त्याचं लग्नच होऊन देत नाही. त्याला कसं मध्ये अडचणाच्या मलाच माहिती. आता काहीतरी करावंच लागेल मला बसून शांत नाही जमायचं. मला कुठं फिरतो हरिभाऊच्या काय लग्न जमलंय काय? जमलं की ते आता मला कळालंय त्याच्याच नियोजन मध्ये कसं लग्न चांगलं होईल जमवायचे त्यांचं असं नियोजन आहे. बिचारा चांगलं हवा काय चांगलं मग मला हाणलं इथं झाला एक ताप. मग आपण एक काम करायचं का माझ्या डोक्यात विचार आहे काय? त्यापेक्षा कसं बोला म्हणून बोललो नाही. काय करायचं? मी एक प्लॅन केलाय हा. तू माझ्यासोबत चल हा. फक्त बदलायच नाही. आपण राईट नियोजन लाव काय लावायचे ते आता कुठली पोरगी बघा लोक चला आब्याच्या पाहुण्याच्या हाय गड्या बघू त्याला हटकून गासली झाली भेटत म्हणून गुड गेला बाशिंग उतरवणार गत झाली बाशिंग बळ असलं तर होईन तिचं लग्न. राम 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 बसा पाहुणे लय दिवसांनी येणे केला फोन केला पण माझं डोकं तिकडच होतं तुमच्याकडे फोन करावं म्हणून माझा मोबाईल झालाय म्हातारा कवा चलतो कवा बंद पडतोय घ्यायचं ना वखत काय त्याला मग घेऊ की पण बघू बरं ते काय हरिभाऊचं भाऊ कस काय तुम्हाला नव्हतं नाव काढलं मी हा? हो एक नंबर सोने राव सुपारी सण नाही काय नाही डोळं झाकून दे तुमच्या त्या पाहुण्याचे आहेत दोन मुलगी आई म्हणून त्याच्यामुळे चालतो टाका डोळं झाकून देऊ काय दफा देऊ वाटलं द्या नका देऊ नका काय नका
अरे पण आता ते गावात तर ते दोघाला विचारलं तिथं म्हणजे लय पोरग पेताळ आहे. काय कोणाचं ऐकता त्याचा काही उपट असेल त्याच्यामुळे असं नासवासाठी मोडासाठी तसं करतात. चांगलं होत असतं का ते होऊन देत नाहीत. अशी लोक आहेत गावातले ह्या आमच्या. मग आता कुणा बरोबर धराव कडे त्यांच्या धराव का तुमच्या धराव काही मला तर डोकं चाला. एक काम करा दोघा बरोबर नसेल ठेवू नका. मी तुमचा तरी मित्र असला कोणी असला तरी काय त्या खरं चाटाच नाही. मग तुम्ही 8 दिवस येऊन राहा. त्या दोघांशीच काय नाकात मग दुसऱ्या गावातले नका माणसं. बरोबर आहे. मी एकटा कोटा ती दोघं खोटी मला बी नाव ठेवायचं नाही. त्याला काय ते दिसल्याशिवाय वरती म्हणलेत का. हो मी तुम्हाला सांगतो खात्रीवर हाय. मग आपल्या घरासमोर जवळच आहे त्या पोराची खात्री देतोय मी. बरोबर बरं चला बरं मग बरोबर येतो माघारी मी. तेच नाही आता आम्ही दोघं चौघ आहेत हिला बाडे दुसरी कोण गावात चौकशी करा. वरलेली जा तिकडे जा गोष्टी कुंकड बी जा त्यांना विचार. काय सगळं गाव छेडावं लागेल मला. अहो एक विचार करा पोरगी द्यायचे म्हणलेले ठोसरा भुसा ठेसा लागत असतात. चांगल्याच घरी पोरगी द्या. कोणाचं काय ऐकू नका. बरोबर जाऊ का मग. या 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 मला काम आहे. या चला कडे ते हरिभाऊच्या बोहाला पाहुण्याची पोरगी आहे मग बघतो. राम राम. कधी नाही ते झालं आमच्याकडे. आलो जरा चौकशी करण्यासाठी. काय चौकशी बोला की. हे चौकशी करता आम्ही घरी कामात का तुम्हाला सांगाय राव. नाराव पाहुण्याची पोरगी ती हरिभाऊच्या बोवाला द्यायची. मग मुलं गाववाल्याकडे चौकशी. शांत बस. कशाला अरे बघ मी सांगतो. हा बोला हरिभाऊचं काहीतरी विषय म्हणतात. थांबा काय हरिभाऊ. हरिभाऊच्या बोवाला पोरगी द्यायची आमच्या पाहुण्याची. म्हणलं गाववाल्याला विचारावं चौकशी करावं चांगलं आहे का कसं आहे. बरं रजाराव पावलं तुम्ही आला तर आम्ही देव होऊन पावलं माझं पाया पडा पाहिजे तुम्ही. असे चांगल्या कामासाठी आलात आमच्याकडे. मग गाववाल्याला चौकशी करावं लागते ना. काय नेमकं पोरगी द्यायची नियोजन आहे काय. हो हो माझा करावं मरणाचं लोक पैसे बिशे घ्यायला लागले. तसले पोराला कसं देतात. दारू पितय मरणाचं गांजा वडतय. मग तुम्हाला द्यायचीच पोरगी ना. बघा 5-50,000 घेतलं तर 1 ते 1.5 लाख पर्यंत घ्या. 5-50 काय बरं आपल्याला काय तिकडे मग पैसे मिळत असले बाकीचं काय लय चांगलं पोरग असतं तर नव्हतं काय टेन्शन. आपण मरणार दारू पितय कशाला एखाद्या पोरीचं वाटोळ करता. पैसे आणल्यावर सांगा आम्हाला जरा एक दिवशी करू बेत कुठतरी. करू की जाऊ कुठतरी. तुम्हाला नाही जुटलं तर आम्हाला बोलवा. बरोबर सीट जमवायला. हो हो बरं येऊ का. या बघू आपण मग. चालतं पण फोन करा आम्हाला. लगेच गेले येऊ. मोडायचं म्हणजे मोडायचं. वाढायचं नाही जमलं तर चालन पण पैशाच माझ उतरायचा. पैशाचा का उतरायचा. आबाला मस्त पैसे घ्यायला लावायचे. पैसे उचकणार तर आपण दुसऱ्या एखाद्यावर बघू तिकडे पैसे निघाले तिकडून. तसंच करू. काय आपल्या मागे बी 2-3 लाख कर्ज आहे. बघू काय होईल ते तिकून बी घेतो आणि हेकून बी घेतो. मुलीचे हेकून बी काढतो. काही आपलं कर्ज तरी नील होईल. पाहुणे काय काय काम करलं बोला की. आता पोरी बद्दल म्हणलात की तुम्ही. हो पण पैसे लागते किती काय 1.5 लाख मग. भाऊला विचारावं. अरे बाहुला ठेवला कशाला विचारतो. आज तर पोरी मिळणार. पण भाऊला विचारावं लागतंय. त्यांच्या गपचिप कसं करता. लय महाग इथं पुन्हा व्हायचा गोहळा अजून सगळा. उशीर लावले लग्न व्हायचं नाही बरं का पुन्हा. तुमचं बी खरं आहे बरं का. बघतो काहीतरी मी. बरं सांगतो तुम्हाला संध्याकाळी नाही तर उद्या. लवकर सांगा नाही तर पुन्हा. हो सांगतो. नियोजन लावावं लागेल काहीतरी करावं लागेल गड्या. माझ्याकडे हे पितात कशाला काय इकडं. तू मागवून ते माग सर की वाटतं घेईन बाळा का दाबते तू उग काय संबंध आहे तुला. रस्त्यावर गाडी लावली तिथं तुला. अरे बाळा नीट थांब. थांब असं तू सरळ थांब नीट. बाळासाहेब जाग्यावर थांब. जा तू नीट थांब बाळासाहेब. काय काय म्हणतो बोल. पैशाचं काम आहे. पैसे काय तू लागायचे पैसे 1.5 लाख. अरे तुम्ही पहिल्यापासून भिकारी हरी भाऊन तुम्ही कशाचं काय तुमचं. बाया पैशाला लय मोठे पैसे आहेत आमच्याकडे. आमचा पैसा येत ना आम्ही विकेल जातोय तिकडून माल येतोय. कशाला पैसे मागता तुम्ही. ती विषय भाऊच्या गपचिप करायचा आपल्याला. भाऊची गपचिप करणार. हा असा विषय. हा बघ मग काय झालं तुझ्या ह्याने. मी बी बघतो तू बी बघतो. तू ये फक्त पिऊन काय दुसरा कुठं करू. हा नीट. राम 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 राम. काय येणं केलंय म्हणजे पाहुण्यात तू ऐकाय घेतले. हाय ना आमचा भाऊ आहे भावासाठी मग आवडत तुमची गाडी घ्या पोरीसाठी. बरोबर. पोरीच्या लग्नाचा दुसरीकडे विषय चालू झालाय ना. 2-3 लाख घेतो बघा तेवढं भावासाठी काय नाही. बरे बघतो काहीतरी करतो. बरे बाकीचं ही ते 1 लाखच आहे.
बाकीचं फोन पेला करतो. बरोबर. आईला त्या बाळाचं पेताडाच काही खरं नाही ना. हरिभाऊला मी काय बोलू शकत नाही आता. जेव्हा ती चिकून फक्त हॅलो, कुठं आहे ते पारी? आधी आपली जेवारी विकायची होती. हो या मग घरी आता काय. या परी यायला लागल्यात. मोबाईल बी नाही, मोबाईलला कॅमेरा नाही नीट फुटलाय. चांगला आयफोन घेतो पैसे राहिले शिल्लक. काय चिकू मग काय ज्वारी विकायची म्हणतो काय? हो जेवारी विकायची. काही सगळी आपली 100 पोते सगळे आपलीच आहे. हाय तर 30 ठीक आहे. 30-35 पर्यंत द्यायची सांग. काय बघा 3 बसतो. 3 3.5 2700 रुपये देऊ बघ. हे लय कमी होते. 3 तरी द्या. रोख पैसे नाहीतर तुला कोणाला द्यायची त्याला दे. मला काय सांगू नको. फोन केला म्हणून आलो. 2700 रुपये किती क्विंटल होती? 10 क्विंटल होती का? 30 क्विंटल होईल. 30-35 क्विंटल होईल. 2700 रुपये भाव मिळेल तुला. बघा मग द्या पैसे. पैसे रोख म्हणतो का? हो हे आरतीवर आण. काय भाडं होईल ते भाडं मी देतो. कोणाच तरी वाहन बघ. आरतीवर आण. 2700 रुपये तुला भाव देतो. काय बरं ते बरं. तुला आता किती आता सध्या मग 1 लाख रुपये पाठवतो. काय आपला हिशोब असेल ते पुन्हा बघू. 1 लाख रुपये तुला तुझ्या फोन पे वर पाठवतो आता. हा तुझ्या भावाचा विचार आहे ना? हो पुन्हा काय वांदावाडी नको बघ. नाही मी तुला पैसे द्यायचो ही करायचो पुन्हा मग तसलं हे नग. विचारले भाऊला विचारले. हे बघ लाख रुपये पाठवले तुला. बघ आले का? हे बघ लवकरात लवकर आण. आणतो 1100 पुढे मला बार्शीला जायचंय. मग त्याच्या अगोदर तू ते आणून पोच कर. मला बी पुढे पाठवायचंय. माझे गाडी भरत आलेली तिथं. हो हा 1 तासाभराच्या आधी एवढं घेऊन ये लवकर बघ. नाहीतर मी डबल पैसे घेईन पुन्हा. 1 लाख 2 लाख घेईन बघ. हा व्यवहार म्हणजे व्यवहार. आणतो थोड्या वेळात आणतो पिकअप. येऊ का मग? चालतंय मग चल. आता झाली जेवारी. जुळणी पैशाची जुळणी झाली. आता जेवारी देतो या पायाला पिकअप बोलवून चालवाचं. हा बा आपल्याला जेव लागायचं आपल्या लग्नाला. होय देऊ की. अख्ख्या मुंबईत तुमचं मी नाव ऐकलं होतं. ती जेव लय प्रसिद्ध आहे तुमचं. हो ती न्यायचं होतं आपल्याला लग्नाला 100-150 देऊ की. तिला ऐकून आहे तुमचं नाव. जयराज वॉटर सप्लाय ती मध्ये लयच फेमस झालंय. सगळीकडे तुमचंच चालतंय जेवण ती. होय चालतंय. मग तीच न्यायला तुम्ही 100-150 जेव लागायचं होतं आपल्या लग्नाला. होय देऊ ना. हो मग येतो 2-4 दिवसांनी न्यायला. मग चालतंय. हॅलो कुठे इथं? आधी पैसे पाठवायचे होतं. येऊ का मग घरी? हा आलो. इथं बसलो का ठेवत? पैसे पाठवतो. बरं पाठव. नंबर सांगा. हा नंबर हाय सापडला मागाशी लागलेला फोन. आलं का बघा? आलं. आता पाठवल्यात पैसे. आता मी तयारीला लागलोय लग्नाचे. आता सगळीकडे ती जेवाल्याला ही पैसे देऊन ठेवल्यात. बरं. हो हा या म्हणत मग आपल्या घरी या. हा बोललेत सगळेजण बोललेत या मग लवकर करून लवकर नियोजन चांगलं मस्त धडाक्यात. हो ठीक आहे. आईला बघू राव. तुम्हाला तर माझ्या मनातलं सगळंच कळतंय राव. मग ठीक आहे तुझं ना काय म्हणलं कुणाच कळायचं. लय चांगलं दिसायला लागलं रे. मग आता बोलल्या दोघं ते ग. मग ती तयारीचं नियोजन करतो मग. हा कुठं जाऊ नको. तू इथं थांब जरा थोडं लागाय. चिकायला काय झालंय? वापरतो असा. कुंकड पाहुण्याचं घर हुडकितोय. कुंकड म्हणजे काय? कुठे पाहुण्यात घर? ते हरिभाऊचं घर. बरोबर. सारखा की पाहुणं बाजूला वाटा द्या. काय वाटावर उभा राहिला. काय एवढा मोठा रोड आहे तिकडे तरी बी हिंमत नाही घुसते. चला दाखवतो घर. पुढे येतंय माझं लग्न. राम राम. या पाहुणे या पाहुणे या पाहुणे या. बसा बस बाबा बस पाहुणे. आणणार पाणी हे त्या ठेवा. पाहुणा आल्या तर शांत बसा. शांत नाही पाहुण्यात शांत राहणार. पाहुण्यात
बोलवा की मुलीला ती बोलवा की. बोलवतो चहा पाणी होऊन द्या ना. अहो आमच्या जोडीदाराला गडबड आहे जरा, हा त्यामुळे बोलवा म्हणलं लवकर. बर बोलो, पण चहा पाणी पाहिजे राव. आधी मुलगी बघायलाच असते काय. गावात अवघड यायचं तुमच्या इकडं. काय रोड म्हणता, काय पाणी काय रस्ता चांगला आहे की राव. काय चांगलं. तुम्ही 5-5 फुटाचं खडत तर 22 ते माथेवाडीपर्यंत कमरा इतका ना. कमरा इतकं तुमच्या कमरा बारीक असते. तुम्ही काय कराय तुमच्याकडे नेता बिता आहे का नाही काय. त्याच्यामुळे आम्हाला वेळ झाला रोड खराब असल्यामुळे. हा बोलवा मुलीला आणि जायला आम्हाला उशीर होईल. बर थांबा बोलवतो. सुगंधा चहा आणि पाणी घेऊन ये. घ्या चांगला झाला गडी पण केला काही. सुगंधा तसा स्वयंपाकाला लय भारी. चहा एक नंबर मस्त झालाय बरं का. स्वयंपाकाला एक नंबर आहे. काय तेवढंच आम्हाला स्वयंपाक बिपाक चांगलं केला काय नाही, बाकीच काय नाही आम्हाला पाहिजे. या विचारून पोरांना तो चहा सुद्धा गोड लागा ना. अर्धाला ताण ठेवलाय. इथं बसवा की. काय नाव आहे म्हणलं तर. सुगंधा बसवा की. शांत बस रे. इकडे चला थोडं. नाव सुगंधा. जरा सांगू मी करतो. सुगंधा करवटे. लगेच पाहून कार्यक्रमात उरकून टाकू. आम्हाला पसंत आहे ना पसंत. गडबड आहे का तुम्हाला. कशाला रोड लय खराब आहे, पुन्हा डबल येण्यापेक्षा करायचं म्हणता होय. काय डबल गाडीला कशाला वेळ. 500 पारीचा कार्यक्रम करून उरकू. तुम्ही द्यायचं घ्यायचं बोला की. काय द्यायचं घ्यायचं काय तुम्हाला अपेक्षा काय देतात ते सांगा ना. आम्हीच अहो तुमच्या आमच्याकडे या तिकडे बघायला. काय असलं तुमच्यासारखं नाही भरड फुकी. हुरडो फुके नाही, पण तिकडे मिळालात म्हणून तर इकडे आलात ना. कुठं तिकडे तुमच्याकडे मिळाल्यावर आमच्याकडे भरपूर मुली. इतक्याला आलाच नसतात मुली. आता तुम्हाला काही गोष्टी बोलायच नाहीत. इंस्टावर आमच्या जोडीदारांनी कॉन्टॅक्ट लावले इकडे. आपले सोयरे तर जुने नाहीत ना. सोयरे नाहीत जुने. का गडबड करता. इंस्टा पटवली मी. तुम्ही शांत बस रे. बरं बोला काय तुमच्या अपेक्षा काय. नारायण पोरगी द्या. नारायण पोरगी नाही करू मग दमाने लग्न देतो. कशाला शांत बस रे. आपलं देवाला नंतर काय नको. हा अशी लगेच आमची न्यायची तयारी. बरं करू मग ओळखा. चालतंय चला मग. उद्या स्कॉर्पिओ द्या म्हणा. काय ना आम्हाला काय नारळ ती दिला तर चालतोय. फक्त एखादी मुलाची अपेक्षा आहे. एखादी कारपीव द्या. स्कॉर्पिओ द्यायची का. हा जात आम्हाला एका गाडीत आम्ही बसणार बी नाही. 2 व्हीलरवर आलो ट्रिपल सीट. हा मग आता मुलीला तुमच्या शोभन का तसं नेलं 2 व्हीलर बसवायची कुठं. मग लग्न पुन्हा करू जरा. ह्याचे 4 व्हीलरचे सोय करावं लागेल ना. मला जाऊन आणावं लागेल. जाऊ की जातच घेऊ की लगेच. इतकी गडबड आहे तर त्या 4 व्हीलरचे पैसे लगेच आणतो. पुण्यात देतो काय त्याला. कमी द्या की. तुमची कार पिऊ नको काय नको. आमची मुलगी कशी नाही तशी नेतो. फक्त तुमची मुलगी आता पटला आता आलात जरा. तेवढं लग्न लावून द्या. बरोबर. हॅलो. हा हॅलो बोला की. आता येणारच होतो तुमच्या घरी. पाऊलं टाकणार होतो घरात आता. मग काय झालं टाकायचं की पाऊल काय झालं टाकायला. लगेच येणार होतो आता पाऊलं टाकणार होतो पण काय झालं सांगा तरी काय झालं पाऊल टाकताना होता तुम्ही. ते लय गोळ झालाय. काय गोळ झालाय. त्या मुलीच्या बापाने दुसरा नवरदेव करून बघून त्या संगत लग्न लावून दिलं की. ते आम्ही दिलेले पैसे तुम्हाला गेली की पोरगी घेऊन. काय ती पैसे द्यायचं आमचं आम्हाला. बघा गडी तुमचं तुम्ही आता पैसे नसतात महागाई मिळत. काय असलं असतं असलं दादाची जाऊ नका. तसंच असतं कलियुगात. काय खरं नाही गडे. आता बहुले हंत्यांकडे कळाले. अवघड झालं आता काय करावं गडे. हॅलो. अहो एक लय मोठा गोळ झालाय. काय झालं पाहुणं आता. अहो आमच्या पाहुण्याची पोरीच्या आईने दुसरीकडे लग्न लावून दिलं त्या पोरीचं. अहो मग आमचे पैसे. तुमचे पैसे बुडलं. बोललं पैसे बोललं.
तसं असतं का? पोरगी नाही ती नाही, पैसे तरी दे की आमचे. पोरगी पैसे घेऊन पळून गेली. अवघडच खेळ आहे तुमचा. यावं लागतं काय घराकडे आता. दुसरं नियोजन चालू आहे माझ्या मग. अरे हे माणूस कवाच बोलवीत नसतं आपल्याला. हरिभाऊनी काय ह्याला बोलले कोणात? आल्या नानाला किती वेळ झाला फोन लावतोय, येतो म्हणतोय, आणखीन काय येणार गड्या. बघतो आता आल्यावर काय असेल ती. आला का ये नाना? हा ते पाणी पाणी काय दिसलं हरिभाऊ म्हणल्यावर दिसल्याशिवाय पाणी असतंय. नको मला पाणी. काय ह्याला बोललंय काय? आपल्या आता हे कार्यक्रम करायचा आहे आपल्याला, तुळशीचं लग्न आहे का आता? हा त्याच्यामुळे तुम्हाला किती फोन लावले मी. फोन लावले पण मी म्हणलं काय काम आहे. फोन लावले हरिभाऊने फोन केल्यानंतर माझा मोबाईल झोपी गेलता. म्हणजे झोपी म्हणजे स्विच ऑफ झालता. हो तसं म्हणा की. आणि म्हणलं हरिभाऊच्या एका कॉलवर कुठून कुठून लोक येतात, पण हे सगळे काम सोडून मोबाईल हरिभाऊचा फोन म्हणलं की उलटे पालते होतात. आणि तुम्ही 5-5 फोन लावले तर इकडे येणार. कुठे गेलतात काय? मित्राला पोरगी बघायला घेऊन गेलतो. हा मग काय झालं? मग पुरीची आई तयार झाली नाही म्हणजे कसं काय झालं? ती आई म्हणजे ही आधी मला बघायला आलता हा आणि पुन्हा माझ्या पोरीला बघायला आलाय. लवकर लग्न होईल. आता काय होईल ते होईल भाऊ. दाखवा मग. लावायचा काय? हा अहो जिथं आम्ही विषय तर गंभीर. ते- हा हो कुठला असून द्या, जिथं विषय गंभीर तिथं हरिभाऊ खंबीरच आहे. चला चला मग. अरे बाळा, ये. बाळा, काय कुठं जाय- बघितलं पैसे लगा, लई किती बाळा. पैसे येते? लय काम आहे लागा. हरिभाऊसारखं नाही ना का तुझं 2-4 लोक जगत्यान लागा तुझ्या घरी रोज आणले. तुला काय पाहिजे बाळा? काय नाही ते मला पाव किलो साखर आणि 2 छटाक डाळ आणायची. मला जाऊ द्या राव. बघा हे कसलं आणते बघा ते. कांदोनी करायचे काय? नाही चटणी तेल टाकून खायचंय. गरीबाची अवस्था लागा लोकांची काय काय. मला 2 छटाक साखर आणि 2 छटाक डाळ आणायची लागा. हरिभाऊ बघा ही छटाको खाणारे तुम्ही लोक का? अरे छटाक खाणार पण म्हणतो लागा. अरे तुमच्याच घरच्यांनी सांगितलंय ते मला काम होतं म्हणून मी ते जाता जाता म्हणलं लागा. काय लागा तुझं हरिभाऊ पोत्याने असतं हरिभाऊच्या घरी. कशाचं काय तुला ते ह्यांच्या घरी तुला तुझ्या घरचे ह्याच्या घरचं सांगितलेलं लागा. मी चाललो तर रस्त्याने पण ते मला काम सांगितलं म्हणून मी म्हणलं जातो आता करावं हरिभाऊचं काम. हरिभाऊ मलाच खूप पेलय तू बाळाच्या घरी. घेणे अक्षर लवकर वाटून तयारी झाली सगळं. तू बामण आले. दादाला सांगितलं की वाटाय बघ बघ लवकर जा. बघतो. वसिष्ठ सर्वऋषी आले सीता स्वयंवर नारेश्वरं सिद्धिकं बल्लार मुरदं विनायकमहं सीतामणिस्तेवरं देयामि गिरजात्मकं सुरवरं विघ्नेश्वरं वोधरं ग्रामे राञ्जन संस्थितं गणपति भूया सदा मंगलं शिवसावधान. बाळ्या का सरकारचे म्हणतोय आज होय? हरिभाऊ नुसता गावभर हिडतो राजकारण पुढार पण खरी. काय झालं? तुला माहिती चिक्या काय करतोय? हा चिक्या मला सकाळी 50,000 मागत होता. बघ ती काय गेली गावात लय 2-4 जणांना मागितली. हे अरे भाऊ असतात का लोकांना पैसे? हे शक्य नाही. काय पण म्हणू नको बाळू. ऐकला का माझं काहीतरी कुठं करीन लागा ती. तू म्हणतो ते बी खरे बाळा, लक्ष द्यावं लागत त्याच्याकडे. ती मला बी सकाळी बी ती राहुल म्हणला होता विहिरीचं काम केलं नाही त्यांनी. पैसे त्यांनी नेमकं चिकन कशाला खर्चले असतील रे बाळा? बघ काहीतरी कर. बघ लवकर बघायला लागणार आपल्याला. लक्ष द्यावं लागेल पोराकडे. चल मग. लवकर कर. अरे चिक्या, अरे त्या एजंटचं काय झालं? आमच्या गावाचं एक पोरग आहे. नका जाऊ लय वाट लागली. ती माझ्याकडून त्या बबलूबाईकडून पैसे खाऊन दिले. त्या पोरीस दुसऱ्या संग लग्न लावून माझं 1.5 लाख त्याच्याकडून 3 लाख रुपये घेतल्यात. अरे तसं नाही का, जरा जवळच एजंट गाठावा लागतो. आता आम्हाला काय माहिती असं करीन म्हणून. तो बाहेरचा कुठला तरी बघितला त्याने टपाल केलं त्याने. म्हणलं ती खाल्लं पैसे त्याने दुसऱ्यानेच. काय ती म्हणलं कधी ना त्यांनी दिलं दुसऱ्या संगच लग्न लावून. अरे तुझ्या घरच्याला भावात बघायला माहिती आहे का नाही? अहो नाही राव, मी आता जगवाल्याला ही लय ऍडव्हान्स आणि 3 पैसे देऊन ठेवलेले. अरे तुला कळायला पाहिजे घरच्याला सांगावं लागतं की असं करायचं म्हणून. काय केलं तू? भाऊ मी काय नाही केलं.
थांबा थांबा मी थांबा काय कुठं नाही केलं तुम्हाला माहिती का? काय झालं नीट उभा राहायचं इकडे पुढे थांब. हा काय झालं सांग विचारा तुम्ही त्याला. तिला काय केलं तो अरे भाऊचे पैसे आहेत मग असे पाण्यावेळी उधळतो का तू? अहो, चुकून झालं राव मी ते एजंटला सांग पटकन काय झालं आधी पैसे दिले एजंटला माझ्याकडून चुकून झालं मला काय माहिती असं करीन ती म्हणलं लग्न लावून देत तुझं. हा बरोबर आहे, तुझा बी आशा अरे होती. पण इथं हरिभाऊ असताना हा दुसरा एजंट आहे, तुला काय गरज आहे? अहो, आता ती म्हणलं तुमच्या आलं. फरक करायला गेला एक होऊन बसला एक अरे भाऊ लग्न लावून देणार होतं ना तुझं आधी सोने ती मला काय म्हणायला लागली तू अरे भाऊ, अरे, पोरगी होती तुला बघा. आता भारी भारी आणतो स्थळ कुठून मुंबई अरे भाऊ, पुण्याहून. पोरगी होती नाही राव तुझ्यासाठी. भाऊ मला चुकलं आता इथून पुढे नाही करणार मी. एक काम करा आता चुकला ही चुकला इथनं पुढे आता लक्षात ठेवायचं. लक्षात ठेवा आता पुढं असल्या असं कुठल्याही करू नको. एजंटच्या नाही, बळी नाही. जायचं नाही त्याला असं पैसे एजंटला द्यायचं लागू नको. त्याला पैसे द्यायचं आणि ते आपल्याला फसवून तो असं लई काय प्रकरण कर, घडलेलं आता आता. हरी भाऊ तुझं लग्न जमीन 6 महिन्यात तुझं उरकून टाकत्यान काय तू टेन्शन म्हणतेस तर हरिभाऊला भाऊ मला लग्न करायचंय. भाऊ आहे ना इथं असल्या गावाचं जमीन होतो आणि तुझं जमीन आहे का मग असलं काय कुठं करू नको ना अरे भाऊ जरा लक्ष देत जा आणि इथनं पुढे गावात पण काय असं कुठं होऊन गावात एजंटला पैसे द्यायचं आणि ते आपल्याला फसवून जाणार. बिरी आणण्याचा प्रयत्न कर नका. हं. जे काय आहे ते हरिभाऊकडे या. लय ओळखीत कुठे बी तुम्हाला पुरी बघतो मी. ठीक आहे, चला चला घरी चल घरी जेवण बिवण कर. मित्रांनो आता सध्याच्या जगात काय चाललंय की पैसे देऊन एखाद्या व्यक्तीला मुलाला फसवू देतं तर कुणी असल्या एजंटच्या आरी पडू नका आणि स्वतःचे पैसे विनाकारण वाया घालू नका. हे असे बरीच प्रकरण आहेत. ही बरीच लोक पैशामुळं पैसे देऊन पुरी भेटतात म्हणून पैसे दिलं पण ती फसल्यात त्यांना पुरी एजंटने दिल्या नाहीत. एजंट पळून गेलं. त्यामुळे असल्या कुठल्याही प्रकरणात पडू नका. चांगलं कर्म करा, नीट राहा आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटला नक्की सांगा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा कमेंट करा. धन्यवाद शेअर करा.